यावर्षी भारतीय हवामान विभागाच्या वतीने अल निनोचा इशारा देण्यात आलेला आहे. अल निनोच्या पार्श्वभूमीवरती काळजी देखील व्यक्त करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 11 मोठे मध्यम प्रकल्प आहेत. या सोबतच लघु प्रकल्प देखील आहेत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरांना, गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. उद्योगांना देखील पाणी दिलं जातं. सिंचनाकरता देखील पाणी या प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येतो. वर्धा शहराला धाम प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पामध्ये सध्या 37.74% पाणीसाठा उपलब्ध असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच लघु प्रकल्पांची देखील पाणी पातळी अतिशय कमी झाल्याचं दिसून येत आहे. आपण या रोठा तलावाच्या शिवारामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो या रोठा तलावाच्या शिवारामध्ये देखील पाणी पातळी अतिशय कमी झाल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच इतरही अनेक प्रकल्पांमधील पातळी कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि एकूणच सध्या मृग नक्षत्र आहे. मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही आहे आणि मान्सून अद्यापही सक्रिय झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये पाणी पातळी खालावत आहे आणि एकूणच या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी पाण्याची बचत करावी, पाण्याचा योग्य वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे. महेश गुंजाळ, TV9 मराठी, वर्धा.